पुढील 5 दिवस राज्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केलाय। आज रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर मुंबई, ठाणे आणि पालघर भागामध्ये पावसाची तीव्रता कमी होऊन हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे। दरम्यान 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान विदर्भातील बुलढाणा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। चंद्रपूर शहराच्या राजनगर, सहारा पार्क, आरवड भागामध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरल्यामुळे निर्माण झालेली बिकट स्थिती ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आली आहे। वर्धा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे इरई नदीच्या बॅकवॉटरमुळे चंद्रपूर शहरातील विविध भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान धाडसानं रेस्क्यू अभियान राबवतात। प्रशासनानं पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी तात्पुरती निवास व्यवस्था केली आहे। सातारा जिल्ह्यात कृष्णा, वेण्णा नद्यांनी रौद्ररूप धारण केलंय। संगम, माऊली परिसरातील छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पुराच्या पाण्याचा वेढा पडला। कैलास स्मशानभूमीतील अग्निकुंड देखील पाण्याखाली गेलाय। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं कोयना धरण 90 टीएमसी वरती पोहोचलंय। धरणाचे 6 दरवाजे 4 फुटांपर्यंत उचलून उघडण्यात आलेले आहेत। तर कोयना नदीमध्ये तब्बल 33,826 क्युसेक विसर्ग सुरू आहे। कण्हेर, धोम धरणामधून देखील मोठा विसर्ग सुरू असल्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्या दुथडी भरून वाहत आहेत। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसानं करंजवण धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाल्यामुळे धरणाचे 90% पाणीसाठा गेलाय। धरणामधून 19,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। करंजवण धरण भरल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असलेल्या मनमाड शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय। आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करंजवण मनमाड थेट पाणीपुरवठा योजना ही कार्यान्वित करण्यात आलेली असून या धरण भरल्यामुळे मनमाडकरांनी समाधान व्यक्त केलंय। गेल्या 3 दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या हलक्या ते मध्यम पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगासह सर्वच तालुक्यांमध्ये रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग आलेला असून पिकांची वाढही चांगली होतीये। मात्र हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असला तरी जलसाठ्यांसाठी समाधानकारक नाही। जिल्ह्यातील 8 मध्यम आणि 135 लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 13.69% पाणीसाठा आहे आणि 2 दिवसांमध्ये साठ्यात विशेष वाढ झालेली नाही। त्यामुळे प्रकल्प अद्याप तहानलेलेच असून आगामी काळामध्ये चांगल्या पावसाची गरज असल्याचं चित्र आहे। नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि पेठ तालुक्यांना जोडणाऱ्या पार नदीवरील उंबुर्णे आणि झरी पुलावाचा भराव पावसामुळे वाहून गेला। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठी जीवघेणी कसरत ये-जा करताना करावी लागतेय। भराव वाहून गेल्यानंतर देखील संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती किंवा सुरक्षेची उपाययोजना केली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। त्यामुळे प्रशासनानं तातडीनं पुलाचा भराव दुरुस्त करून सुरक्षित वाहतूक सुरू ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। 29 आणि 30 जुलैला झालेल्या संततधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतीचं मोठं नुकसान झालं। जिल्ह्यातील 16 तालुक्यांमधल्या 47 गावातील 24,000 शेतकऱ्यांच्या 26,008 हेक्टर शेती पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय। नदी नाल्यांना पूर येऊन शेतामध्ये पाणी साचल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, मूग यासह खरीप पिकं बाधित झालेली असून अनेक ठिकाणी गाळ साचलाय। काही भागामध्ये पिकं पूर्णपणे वाहून गेल्यामुळे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे। महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरते आहे।